नमस्कार। आज बारामतीमधील एका महत्त्वाच्या विषयावरती आम्ही राष्ट्रवादी भवन या ठिकाणी गेलो होतो। दादांचे पी आहेत यादव साहेब त्यांना भेटायला। त्याच्यानंतर जे कृषी भवन आहे त्या ठिकाणी ते बसता असता आम्हाला कळल्यानंतर आम्ही कृषी भवनला आलो होतो, परंतु त्यांची आमची काही भेट झालेली नाही। त्यांनी एका साहेबांचं नाव तिथं सांगितलं। त्याच्यानंतर आम्ही मुळीक साहेबांना फोन केला, जे दादांचे पी आहेत। त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही दादांना भेटायची विनंती केल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला दादांचा असा वेळ देता येत नाही, तुम्ही थेट दादांना भेटा। तर येत्या काळात विमानतळाच्या इथे आम्ही सर्वजण येणार आहे, कारण काय होईल की कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्हाला भेट होणार नाही, तर दादा बारामतीत आल्याच आम्ही दादांना भेटणार आहे। अशी परिस्थिती इथल्या जे पदाधिकारी आहेत त्यांचे जे प्रतिनिधी आहेत यांनी आम्हाला सांगून ठेवलं आहे, तुमचं तुम्ही भेटा। तर आमचं आम्ही जे विमानतळ आहे तिथंच भेटणार आहे, आम्ही कुठेही ठिकाण शोधत बसणार नाही। दादा बारामतीत आले की आम्ही विमानतळावर त्यांना भेटणार आहे। सकाळी 6 वाजता आले तर आम्ही 5:30लाच येऊन तिथं थांबणार आहे आणि भेटायची तयारी करणार आहे। बारामतीमध्ये अशी परिस्थिती की लोकप्रतिनिधीला भेटायसाठी जर संघर्ष करावा लागत असेल तर न्याय मिळायचं थोडं अवघड दिसत आहे। बारामतीचे पथविक्रेते यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावर अन्याय चालू आहे। बारामतीचे CEO फक्त एवढंच सांगतात की मी बाहेर आहे, मी लिहून घेतोय, तुमचं म्हणणं घेतोय, आणि इकडं अतिक्रमण विभागाला फोन करून सांगतात की गाडवाई चालू ठेवा, गाडे काढाय चालू ठेवा। गरिबांना जगण्याचा प्रश्न बारामतीत तयार झाला आहे। येत्या काळात ह्या पथविक्रेत्यांना घेऊन बारामतीमध्ये विकासाच्या नावाने भीक मागो आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी आमच्या आलेली आहे। ह्या लोकांना घेऊन आम्ही बारामतीच्या नगरपालिकेसमोर आम्ही भीक मागो आंदोलन करणार आहे, आणि त्या जी भीक मिळणाऱ्या लोकांना आज भीक मागायची वेळ आली। यांचा खायला तर का आता सोर्स राहिलाच नाही, कारण गाडी बंद झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली। येत्या काळात ही जी भीक गोळा होणार आहे, ही लोक भीक मागणार त्या ठिकाणी थांबून, का तर यांचा प्रपंच उघड्यावाला आहे, आणि ते भीकीमध्ये जे पैसे मिळणार आहेत ते निधीसाठी देणार आहेत आम्ही, की बारामतीचा विकास त्यातनं बी करा। कारण कसं आहे, ही जी भीक मागणार यांची संख्या वाढली पाहिजे, विकासाला पैसे मिळले पाहिजे, कारण असा तर रोजगार मिळालाच तर आम्हीच निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार आहे। आणि बारामती नगरपालिकेसमोर पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही भीक मागो आंदोलन पथविक्रेत्याच्या माध्यमातून करणार आहे, आणि वेळ पडली तर लोकप्रतिनिधीच्या नावाने आम्हाला भीक मागावी लागणार आहे, असं मी सांगतो। बारामतीमधील ही विकासाची कहाणी महाराष्ट्रातील सर्व लोकांनी पाहावी, कारण हे गरजेचं आहे। बारामतीत ह्यांच्याच नेत्यांचे किती अतिक्रमण आहेत ही पण दाखवणार आहे, किती बिल्डिंग आणली गेले ती दाखवणार आहे, राष्ट्रवादी भवनचा जो विषय आहे ती पण दाखवणार आहे आम्ही, कारण आता ही वेळ येऊन ठेपलेली आहे। आज या गरिबांना बारामतीच्या दुटप्पी भूमिका दाखवायची वेळ आली, की मोठ्या इमारतीला वेगळा नियम, अनधिकृत बांधकामांना वेगळा नियम, पत्रा शेडला वेगळा, फक्त पथविक्रेत्यांना टार्गेट। असा जर विकास असेल तर हा विकास आम्हाला मान्य नाही, या विकासाचा आम्ही जाहीर निषेध करतो। या ठिकाणी या पथविक्रेत्यांच्या माध्यमातून ह्या बारामतीच्या विकासाचा आम्ही जाहीर निषेध करत आहे। असला विकास आम्हाला नको, हा बोगस विकास फक्त दिखावापुरता आहे, आणि दगडाची बांधकामं भरून जर आमचं पोट भरत असतं तर आम्ही म्हटलं असतं मोठ्या प्रमाणात बांधकामं करा, पण जर फक्त दगडी दाखवायसाठी आमचा विकास करू नका। आमच्या पोटाचा विषय आहे, लोकांना रोजगाराचा विषय आहे, त्याच्याकडे लक्ष द्या। उठून सुटून बागा बांधून किंवा दगडाची बांधकामं करून काही फायदा नाही। तर येत्या काळात ह्या लोकांना बारामतीचे लोकप्रतिनिधी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आंदोलन करण्यास भाग पाडलेलं आहे, असं मी या ठिकाणी सांगतो। आणि येत्या काळात भीक मागो आंदोलन करून हाच निधी आम्ही विकासाला देणार आहे, एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।